नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. ठाणे महानगरपालिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाअंतर्गत इथे पदभरती केली जात आहे. या जाहिरातीमध्ये कोणती पदे भरून घेतली जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे, अर्ज शुल्क काय असणार आहे, पात्रता कोणती लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे, तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. जाहिरातीचा नमुना तुम्हाला अशा पद्धतीने ते पाहायला भेटणार आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर असणार तुम्हाला सर्वात महत्त्वाचं पगार किती भेटणार आहे. तर मासिक वेतन कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाणार आहे. त्यासाठी पेमेंट आहे STS या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये दर महिन्याला आणि TBHV या पदासाठी 15,000 प्लस 1,500 तुम्हाला ट्रॅव्हल अलाउन्सेस म्हणजे जवळपास 17,000 रुपये तुम्हाला पेमेंट मित्रांनो इथे दर महिन्याला TBHV या पदासाठी दिले जाणार आहे. त्यानंतर असणाऱ्या पदभरतीच्या तपशीलमध्ये STS या पदासाठी 2 जागा भरल्या जात आहेत आणि TB हेल्थ विजिटरसाठी 1 पद, अशा प्रकारे एकूण 3 पदे मित्रांनी ते भरली जात आहेत. आता पाहून घेऊ पात्रता किती लागणार आहे. STS या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो अत्यावश्यक पात्रता असणार, कोणत्या शाखेतील तुम्हाला पदवी चालणार आहे किंवा मान्यता प्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला ते लागेल. किमान 2 वर्षाचा संगणक कोर्स पण तुम्हाला लागणार आहे. 2 चाकी वाहन चालवता येणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्यासोबत तुम्हाला लायसन्स पण लागणार आहे. आता NTEP किंवा तत्सम कार्यक्रमाचा जर तुमच्याजवळ अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे. आता या TBHV या पदासाठी तुम्हाला पात्रता लागणार आहे. विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा 10वी+2 इंटरमिडिएट विज्ञान शाखेतील खालीलपैकी MPW, ANM, LVH, हेल्थ वर्कर, हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंगसाठी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा इथे लागणार आहे. मान्यता प्राप्त कोर्सेसमध्ये तुम्हाला सोशल वर्क किंवा मेडिकल सोशल वर्क मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा, MPW साठी गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज बेसिक ट्रेनिंग कोर्स लागेल. किमान 2 वर्षा संगणक कोर्स पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आणि तुम्हाला MPW ट्रेनिंग किंवा मान्यता प्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे पाहू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना 5 वर्षापर्यंत इथे सवलत देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 15 एप्रिल पासून 24 एप्रिल पर्यंत तुम्ही हा अर्ज विद्यार्थी मित्रांनो इथे करू शकता. आता अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता असणार आहे तुम्हाला इथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम कार्यालय 4था मजला, आरोग्य विभाग, महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाकडी, ठाणे 400602 या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज विद्यार्थी मित्रांनो इथे करावा लागणार आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला इथे नोटिफिकेशन पाहायला भेटणार आहे. त्या नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करून सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहून घ्यायच्या आहेत. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि शेवटी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.